नमस्कार, मी सर्वांची लाडकी अर्पणा। आजचा विषय खूप खास आहे। आपल्यासोबत आज महिला वकील आहेत आणि महिला वकिलांचं आयुष्य, जसं की वकील म्हटलं की इन जनरल पुरुष आणि महिला यांचं आयुष्य बऱ्यापैकी एकसारखंच असतं, म्हणजे केस खेळणे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे। पण मी आज खास करून महिला वकिलांशी बातचीत करणार आहे, म्हणजे की त्यांचं रोजचं जीवन, शिवाय केस ज्यावेळेस त्यांच्याजवळ येते, त्यांच्याकडे येते, तेव्हा एक्झॅक्ट त्यांना कोणत्या गोष्टीला फेस करावं लागतं, काय त्यांना रोजच्या जीवनात, म्हणजे प्रत्येक केसच्या वेळेला रोज काय वेगवेगळे टास्क असतात, ह्या गोष्टी खास करून आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत, तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत। ह्या सगळ्या कोल्हापुरातील ॲडव्होकेट आहेत, मी त्यांची ओळख करून देते। आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट मीना पाटोळे, श्रद्धा कुलकर्णी आणि उमिया पटेल। ह्या तिन्ही ॲडव्होकेट यांच्यासोबत आज दिलखुलास बोलणार आहोत आणि माहिती जाणून घेणार आहोत। तिघींचे सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे माझ्या शोमध्ये। आणि रोजच्या जीवनातल्या ज्या काही, आता तुम्ही महिला वकील आहात तिघीही, केसेस तर वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्याकडे येतच असतील, तर मला विचारायचा प्रश्न असा आहे की वकिली करत असताना एक महिला म्हणून कोणते, यांच्याशी आपण खास गप्पा तर मारणार आहोतच, पण शिवाय इंटरव्ह्यू चालू करायच्या आधी, प्रश्न विचारायच्या आधी जर माझं काय चुकलं तर तुम्ही तिघी समजून घ्या, कारण वकील आहेत सोबत, कोणतं कलम कधी लावतील मला माहीत नाही, त्यामुळे तिघींनी समजून घ्या। आणि माझा पहिला प्रश्न मॅडम असा आहे, एक वकील महिला म्हणून केस ज्यावेळेस तुमच्याकडे येते तर त्यावेळेस काय एक्झॅक्ट प्रॉब्लेम्स येतात आणि त्यावर तुम्ही कसं सोल्युशन काढता? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर प्रॉब्लेम्स कसा असतो की सोसायटीमध्ये पहिला हायरार्की असते किंवा जेंट्स आणि लेडीज असा दोघांच्या मध्ये केस ज्या वेळेला घेऊन येतात म्हणून त्यावेळेला खरोखरच एक स्त्री ही लढून आपल्याला न्याय मिळवून देऊ शकते का, असं एका क्लायंटचं एक मत असतं की बाबा आपण जाऊ का त्या व्यक्तीकडे। पण जोपर्यंत एक्सपिरियन्स येत नाही क्लायंटला की बाबा ठीक आहे, इथे जेंट्स लेडीजचा प्रश्न नाही आहे, इथं प्रश्न आहे हुशारीचा, की कशा पद्धतीने आपण टॅकल करू शकतो एखादी केस, म्हणजे असे प्रॉब्लेम्स आहेत। परत काही गोष्टी असतात की बाबा क्रिमिनल, आता आम्ही तिघी क्रिमिनल मध्ये, मग क्रिमिनल लेडीज जरी असते, आम्ही म्हणजे ॲडव्होकेट क्रिमिनल जरी असलो, की बाबा कुठल्याही टाईपचे क्वेश्चन्स, म्हणजे कुठल्याही टाईपचे आपल्याला हे येतात केसेस, की बाबा ही खरोखर ती फेस करू शकते का, म्हणजे असं एक सोसायटीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा जरा, म्हणजे ह्या गोष्टी पण आम्ही असं फेस करू शकतो। तसं बघायला गेलं तर क्रिमिनल केसेसमध्ये जास्त प्रॉब्लेम्स येतात, कारण की एक महिला म्हणून त्या गोष्टीला फेस कसं करावं हे पहिल्यांदा वकिलासमोर प्रश्न असतोय। पण कसं आहे, हे आमचं प्रोफेशन आहे, त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी सगळ्या करायलाच हव्यात, त्यामुळं येतात प्रॉब्लेम्स येतात, पण त्याला टॅकल करणं महत्वाचं, ते आम्ही करतो। मी असं ऐकलंय की महिला वकिलांच्याकडं पुरुषांचे केसेस रेअरली येतात, म्हणजे येत असतील पण रेअरली येतात, आणि जर येत असतील तर अनेक शंका पुरुषांच्या मनात असते की एक महिला वकील आहे आणि केस व्यवस्थित पद्धतशीररित्या ते हँडल करू शकते की नाही, म्हणजे मी असं ऐकलंय, तुमचं यावर काय मत आहे? नाही, म्हणजे तसं ऐकलं असेल तुम्ही कदाचित, मला नाही माहिती, पण कसं आहे, माझ्या मते तशा पुरुषांच्या केसेस महिलांच्याकडे येत नाहीत असा काही प्रकार नाही आहे, म्हणजे आमच्याकडे तर असतात केसेस भरपूर प्रमाणात। आणि कसं आहे, तो एक न्यूनगंड असतो पुरुषांच्या मध्ये की बाबा महिला आहे, ही करू शकेल की नाही, मॅडमनी जसं सांगितलं त्या पद्धतीने की करू शकेल की नाही, हे आपल्याला न्याय देऊ शकेल की नाही, असा एक पुरुषांच्या मध्ये तो एक वेगळा हे असतो। पण बऱ्यापैकी आपल्या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बारमध्ये तरी ना खूप महिला अशा आहेत ज्या पुरुषांच्या बरोबरीनं उभ्या राहतात, कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करतात आणि केस जिंकतात पण, त्यामुळं असं काही नाहीये की पुरुषांच्या केसेस येतच नाहीत, भरपूर प्रमाणात येतात पुरुषांच्या केसेस महिलांकडं। आणि कसं आहे, जसा अनुभव होतो क्लायंटना की हा एक विश्वास मिळत जातो, बरोबर, मॅडम व्यवस्थित हँडल करू शकतात, मग ते एकापासून दुसऱ्याला, असं आपण ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतो तसं हे होत जातं, या मॅडम व्यवस्थित हँडल केली आमची केस, अशा पद्धतीनं कामं मिळत जातात, असं काही प्रॉब्लेम होत नाही। आता क्रिमिनल बद्दल तुम्ही बोललात, आता तुम्ही तिघीही माझ्या मते क्रिमिनल ॲडव्होकेट आहात, तर ह्या प्रोफेशनशी तुमच्या पर्सनल आयुष्यावर काय फरक पडला आहे का? तसं बघायला गेलं तर आहे, म्हणजे दबाव येणं, पण दबाव येणं हा एक प्रकार होतो, कारण की महिला वकील म्हणून जेव्हा आपण क्रिमिनल मध्ये कोणतीतरी केस हँडल करायला जातो तेव्हा बाहेरच्या समाजाचा खूप दबाव असतो, किंवा त्या क्षेत्रामध्ये असलेल्या जो क्लायंट असेल किंवा ज्याचा तो समाज असेल ठराविक,
त्या गोष्टींची आपल्याला एक जबाबदारी येते की बाबा आपण पुढे होऊन ही केस हँडल करतोय, पण पाठीमागून जर आपल्याला आपल्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम होईल का किंवा आपल्याला फ्युचरमध्ये याचा काही प्रॉब्लेम होईल का, हा एक मनात भीती असते. पण कसं आहे, प्रोफेशन असल्यामुळं ही गोष्ट करायलाच लागते, कारण की क्रिमिनल आणि सिव्हिल ह्या दोन्ही गोष्टी प्रॅक्टिसमध्ये येतात. त्यामुळं घाबरून जाऊन क्रिमिनल प्रॅक्टिस सोडणे किंवा ती न करणे हा काही विषय होऊ शकत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात एक महिला वकील म्हणून. दाखवून देऊ शकत नाही ह्या सगळ्या. बरोबर. आणि एक महिला म्हणून ह्या गोष्टीला सामोरं जाणं, एक महिला वकिलामध्येच ही एक हे असते की काय म्हणतात त्याला बाबा, एक धाडस असतं की बाबा क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये आरोपींना टॅकल करणं किंवा त्यांना फेस करणं, त्यांना गुन्ह्याला त्यांच्या घाबरून किंवा त्यांना न घाबरून जाता आपण ह्या गोष्टी पुढे होऊन आपण त्यांना समोरच्या पार्टीला न्याय मिळवून देणं, हे एक महिला वकिलामध्येच कौशल्य असू शकतं. नक्कीच. आता तुम्ही तिघीही मला वाटते मॅरिड आहात. हो. फॅमिली लाईफ आणि हे प्रोफेशनल लाईफ कसं हँडल करता? खूपच अवघड जाते. अवघड असते म्हणजे, पण ते ऍडजस्टमेंट असते आणि त्यातच खरी मजा आहे. त्रास होतो भरपूर, पण आहे, होऊन जाते. जिद्द असेल ना तर होऊन जाते म्हटलं की सगळं होतंय. सांभाळून सपोर्ट केला पाहिजे. पाठिंबा असणं, फॅमिली, मेन हजबंड असलं, त्यांचा एक विश्वास. कारण घरातून बाहेर पडणं, आज एक आपली मुलगी असते, तिला कॉलेजमध्ये आपण पाठवतो, तेव्हा तिच्यावर विश्वास टाकून कसं एक लेडीज असली, मेन हजबंडचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. एक महिला वकील म्हणून ज्यावेळेस आपल्याकडं केस येते की आणि विरोधी जे असे म्हणतात, तर त्यावेळेस तो आपला नातेवाईकच असतो किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असतो, तर त्यावेळेस तुम्ही प्रोफेशनला महत्व देता की इमोशनला महत्व देता? कसं असतंय, हे माणूस म्हणल्या तर इमोशन्स हे येतातच, पण कसं असतं, इमोशन एकीकडे आणि प्रोफेशन एकीकडे, या दोन्हीची आपण एकत्र आणून त्याची हे करू शकत नाही गोष्टी. त्यामुळे जिथल्या तिथं न्याय मिळवून द्यायचं असेल, मग बरंही ते आपल्या रिलेशनमध्ये असू देत, अगर नसून देत, पण त्या दोघांना पण टॅकल करणं व्यवस्थित केलं पाहिजे त्या गोष्टी. त्यामुळे येतं, त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम्स येतात, पण ते हँडल करत गेलं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की महिलांवर तर अनेक कायदे आहेत, त्यांच्या बाजूने अनेक कायदे आहेत, तरी पण अन्याय, अत्याचार, बलात्कार ह्याचं प्रमाण काय अजूनही कमी झालेलं नाही. बरोबर. मग ह्यात नेमकं कमी कोण पडतंय? म्हणजे कायदा कमी पडतोय की वकिली कमी पडतेय? काय चुका नेमका कुणाच्या आहेत की महिलांच्या चुका आहेत ह्या गोष्टीत? तसं म्हणायला गेलं तर असं काही म्हणजे एक्सप्लेन करता येणार नाही की चूक कोणाची आहे. कायदा हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि बघायला गेलं तर की प्रोटेक्शन ऍक्ट्स वगैरे आहेत महिलांच्या बाजूने, पण कसं होतंय की काही महिला त्यामध्ये खरंच सफर झालेल्या असतात, त्यामुळं त्यांना हा न्याय मिळतोच. म्हणजे वकिली कमी पडते किंवा न्याय कमी पडतोय असं काही नाही आहे. पण ज्या काही गोष्टी आहेत, आता कसं असते, न्यायाला कुणी दिसत नाही, समोर जे काय त्याच्या येईल, ज्याची बाजू स्ट्रॉंग असेल तेच सिद्ध होतंय. त्यामुळं काही महिला त्याचा गैरफायदा पण घेतात. तसं बघायला गेलं तर कायद्याचा गैरफायदा पण होतो महिलांकडून, पण ज्या खरंच सफर झालेत त्यांना खरंच न्याय देण्याचं काम आम्ही करतो. आणि कोर्टापुढे ज्या गोष्टी येतात त्यानुसार त्यांना न्याय मिळतो. म्हणजे गैरफायदा घेतात असं आपण म्हणू शकत नाही. ज्या गोष्टी कोर्टासमोर येतात सगळ्या गोष्टी फॅक्ट आणि एव्हिडन्सवर जे असेल त्या पद्धतीने. नक्कीच. आता दैनंदिन जीवनाबद्दल थोडंफार मला ऐकायचं आहे तुमच्याकडून. तर महिला वकील म्हणून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाबद्दल नेमकं काय सांगाल? रोजचं रुटीन, कोर्टात येणं, तारेवरची कसरतच असते म्हणायला गेलं तर, कारण की घरातलं सगळं हँडल करून. कारण महिला कुठल्याही प्रोफेशन मध्ये जाऊ देत, जे बेस असतो स्वयंपाक करणं किंवा घरकाम, हे काही सुटत नाही. त्यामुळे दोन्ही बॅलन्स करून करावं लागतं. आमच्या फील्डमध्ये इथली आम्हाला टेन्शन नसते की बाबा आम्ही केस हे हँडल करू शकतो. नवऱ्याला कोणती भाजी करायची आहे संध्याकाळी, कामात सुद्धा ते लक्ष असतं की आज काय करायचं, हे कसं हँडल करायचं. सगळ्या लेडीजचं हेच सेम प्रॉब्लेम आहे. हो.
आजपर्यंत किती वेळा असं झालंय घरी तुमच्या तिघींच्या की नवऱ्याबरोबर भांडल्यानंतर किंवा भांडत असताना त्याला तुम्ही धमकी दिली की मी तुमच्यावर हा आर्टिकल लावणार? कसं आहे, बायको वकील असते की नवरा हा माफीचा साक्षीदार असतो. त्यामुळे नाही. नवरा माफीचा साक्षीदार असतो. तरी पण काहीतरी अनुभव असतीलच की वकील तसं म्हणजे प्रोफेशन मध्ये येत असेलच की भांडत असताना. तसं फ्रँकली कधी कधी तर होऊन जातं, पण कसं आहे नवऱ्याला पण केलं पाहिजे आणि नवऱ्याला माहित असते बायको समोर आपला वकील आहे त्यामुळे आपलं काही चालणार नाही आहे, त्यामुळे तेवढं होते ऍडजस्ट. छानच. बाकी रोज घरातले जे आहेत नातेवाईक म्हणजे सासू सासरे म्हणा किंवा अदर तुमचे जे काही नातेवाईक आहेत तर त्यांच्यासोबत तुम्ही वकिलीचा कसा उपयोग करून घेता? वकिली प्रोफेशनचा कसा उपयोग करून घेता? फॅमिलीमध्ये बघायला गेलं तरी म्हणजे एक प्राऊड पण असते फॅमिलीला, एक प्राऊड आहे की बाबा आपली सून, आपली मुलगी किंवा एक लोकांचा दृष्टिकोन बघण्याचा बदलतो किंवा एक प्राऊड वाटतं लोकांना. त्याबद्दल म्हणजे कायमच चांगली भावना निर्माण होते लोकांच्या समाजामध्ये. हा, एक स्थान मिळून जातं की हा एक लेडीज दोन्ही घरकाम हँडल करते आणि प्रोफेशन पण सांभाळते. प्राऊड एक फील होतं की नाही. नक्कीच एक बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. नक्कीच. माहिती तर तुम्ही तिघींनी खूप छान दिली. एक शेवटचा जो पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? कायद्यासंदर्भात असू देत, इन जनरल असू देत, जसं की अत्याचार, बलात्कार हे तर वाढतच आहेत कायदे असूनही, याबद्दल तुम्ही काय मेसेज द्याल? एक महिला वकील म्हणून मी हे सांगेन की कायदा न्याय हे सर्वांसाठीच आहे. त्याचा फक्त कुठं गैरवापर करता कामा नये. म्हणजे आहे आपल्यासाठी कायदा म्हणून उगीच अवाढव्य कुठल्या तरी गोष्टी करायच्या किंवा आपल्या बाजूनं सगळं निकाल लागेल किंवा ह्या हेतून कुठला तरी क्राईम करायचा किंवा आता महिलांचे पण तसे भरपूर केसेस आहेत. त्यामुळे मला एवढंच वाटतंय की कायदा न्याय हा सर्वांसाठी आहे पण त्याचा गैरवापर होऊ नये. नक्कीच. मॅडम तुम्ही काय संदेश द्या? मी म्हणजे इन जनरल सगळ्यांना बोलायचं म्हटलं तर की कायदा आहे म्हणून गैरफायदा घेऊ नये कोणी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स माणसामध्ये पाहिजे. जोपर्यंत पेशन्स आहे तोपर्यंत आपण म्हणजे डिवोर्स सारख्या गोष्टी की बाबा साध्या साध्या गोष्टीने डिवोर्स होतात लोकांचे, तर ते होऊ नयेत. म्हणजे ही गोष्ट कुठेतरी माणसाने सोसायटीमध्ये जरा असं विचार केला पाहिजे की आपण बाबा पेशन्स ठेवून सगळं वागलं पाहिजे असं. जसं तुम्ही बोलला की बलात्कार, रेप त्याचे प्रमाण वाढत, एवढे स्ट्रिक्ट कायदे असून देखील त्याचं प्रमाण काय कमी होत नाहीये. त्याच्यासाठी मला असं वाटतं की इन जनरल की पुरुषांची जी मानसिकता आहे ती बदलायला पाहिजे. जेव्हा जोपर्यंत ती बदलत नाही तोपर्यंत बलात्कार, रेप सारखे प्रकार काही कमी थांबणार नाही. ज्यावेळेस पुरुषांना आपण हा प्रश्न विचारतो की पुरुषांची मानसिकता बदलायला पाहिजे, त्यावेळेस पुरुष देखील आक्षेप घेतात की महिलांनी जर नीट नाही वागलं तर पुरुषांच्या नजरा का घसरतील, पुरुषांच्या फिलिंग्स का घसरतील. त्यावेळेस म्हणजे दोन्ही बाजूंनी जरी आपण विचार केलो, आता एक आपण महिला आहोत चौघीही आणि महिलांचाच विषय चालू आहे, महिला वकिलांशीच मी बोलत आहे, हा तर विषय छानच आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की पुरुषांनी प्रत्येक वेळेला पुरुषच टार्गेट होतोय असं नाही का वाटत तुम्हाला? हा, असंही असू शकतं. काही केसेसमध्ये आहे, असं केसेसमध्ये आहे. म्हणजे थोडंसं वागणूक तुम्ही जसं बोलला तसं महिलांचं पण थोडंसं आटोक्यात यायला पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टीला एक लिमिटेशन्स असतात, ती लिमिटेशन क्रॉस केली की ते मानसिकता ही पुरुषांनी पण बदलली पाहिजे, स्त्रीने बदलली पाहिजे. दोन्हींनी पण हे केल्यानंतर सगळ्या गोष्टी समतोल साधला जाईल. जसं की एका नाण्याला दोन बाजू असतात. आणि मला असं वाटतंय की म्हणजे आता मी तुमची मतं याचा तर मला आदर आहेच, पण मी एक दोन वाक्य बोलते की महिलांनी सुद्धा जिथे ज्या गोष्टी करायच्या आहेत तिथंच त्या केल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला फ्रीडम आहे, तुम्ही इंडिपेंडेंट आहात, ह्या सगळ्या गोष्टींचं स्वागत आहे, शिवाय शुभेच्छा आहेत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या. पण तुम्ही जर समजा फॅमिली ट्रिपमध्ये आहात किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत फिरायला जातात, तिथं तुम्ही कसलीही कपडे घाला, तुमचा नवरा सोबत आहे, तुमचा बॉयफ्रेंड सोबत आहे, पण तुम्ही उगाच ज्या एरियामध्ये राहतोय तिथं जर सोबत नसणाऱ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर 100% पुरुष सुद्धा तिकडे अट्रॅक्ट होऊ शकतो. त्याच्या भावना आहेत,
त्याच्या अगदी असं बरोबर. असं माझं मत आहे. नाही तेच ना, ती मेंटॅलिटी पण चेंज झाली पाहिजे समाजाचा दोन्ही पण बाजूनं. गुन्हा करताना गुन्हेगार हा लहानपणापासून गुन्हेगार नसतो. Circumstances त्याला ते create गुन्हागाराला प्रवृत्त करतात. दोघांनी पण बदलली पाहिजे. लेडीजनी पण आणि जेंट्सनी पण. मी महिलालाही दोष देणार नाही आणि पुरुषालाही. हो हो हो. इन शॉर्ट देणारच आपल्याला नाही मी. असं म्हणता येईल की टाळी काही एक हाताने वाजत नाही. वाजत नाही. त्यामुळं महिलेने सुद्धा तेवढं स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करता यायला पाहिजे इतकं तरी. आणि तसं पाहायला गेलं तर महिला इंडिपेंडंट आहेत, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आता त्या काम करत आहेत. पण पुरुष आता इथं मागं पडत आहेत, कारण पुरुषाला महिलेच्या खांद्याला खांदा लावून जाता येत नाही. कारण महिला घरातलं आवरते, मुलांचा डबा बघते, मुलांचं सगळ्या आवडीनिवडी बघते, सासू सासरे आहेत, नवरा आहे. पण पुरुषाला ते जमत नाही. तो फक्त 11 ते 5 ड्युटी इतकंच करू शकतो. ज्यावेळेस तो महिलांच्या सोबत काम करेल त्यावेळेस मी म्हणेन की आता पुरुष महिलाला खांद्याला खांदा लावून त्यावेळेस म्हणेल की तोही जिंकला. आणि मग ती तर काही जिंकलेलीच आहे, कारण सगळ्या क्षेत्रात आता महिला आहेत, आघाडीवर आहेत. काल तर मी एक टीव्हीवर पाहिलं की ती भारतीय पहिली नाभिक, म्हणजे ती न्हावी काम सुद्धा केली नवरा मेल्यानंतर. आपण पाहतो की त्या ड्रायव्हर आहे, रिक्षा चालिका आहेत, फोटोग्राफर आहेत, सगळ्या क्षेत्रात आहेत. पण पुरुषाने अजून तिथपर्यंत अव्वल मारलेली नाहीये. तिघींनी वेळात वेळ काढला. तुमचं काय कोर्टाची कामं होती, वेळात वेळ फोन चालू होते आणि खूप छान माहिती दिलीत. आणि जसं की कायद्याचा सगळ्यांनी योग्य तो वापर करायला हवा आणि सहनशीलता ही गोष्ट त्यामध्ये खूप मॅटर करते. म्हणजे यांच्या पोटावर काय मी पाय आणणार नाही, पण कायद्यापर्यंत जायची गरज कधी येते जर तुम्हीच तुमच्या गोष्टींवर कंट्रोल केलात. अत्याचाराचं प्रमाण, बलात्काराचं प्रमाण, गुन्हेगारी वाढते, चोरीचे प्रमाण वाढत आहेत. ह्या गोष्टींवर जर तुम्हीच कंट्रोल केलात तर मला असं वाटतं की कायद्यापर्यंत आपल्याला जायची गरज लागणार नाही. धन्यवाद.